नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर दत्ता हरिवंतराव श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर आपलं दी पॉलिटिक्स चॅनलवर स्वागत आहे। आज आपण MCQच्या सरावाच्या सिरीजमधले पॉलिटिकल सोशियोलॉजी हा पेपर घेणार आहोत। BA थर्ड इयरच्या सेमिस्टर 6 मध्ये हा पेपर पॉलिटिकल आयडियोलॉजीला ऑर आहे आणि MA सेकंड पार्टच्या पेपरला सुद्धा म्हणजे पॉलिटिकल सायन्सला हा पेपर आहे। MA सेकंड पार्टला सेकंड सेमिस्टरमध्ये MAच्या, त्याच्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांना हा उपयोगी ठरेल। राजकीय समाजशास्त्र पॉलिटिकल सोशियोलॉजी। तर आपली ही जी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांची होणार आहे त्या सरावाच्या सिरीजमधला हा पॉलिटिकल सोशियोलॉजीवरचा व्हिडिओ आहे। निश्चितपणे आपण MCQच्या ह्या व्हिडिओला प्रतिसाद देत आहात आणि ही व्हिडिओ परीक्षा आता अतिशय तोंडावर आलेली आहे, अत्यंत जवळ आलेली आहे आणि आपण अभ्यासाला लागलेली आहात, त्यामुळे आपल्याला मी शुभेच्छा देतो। हा व्हिडिओ आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता यावा यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे। त्यामुळे लाईक शेअर कॉमेंट तर आपण करणारच आहात, पण अगोदर सबस्क्राईब करून घ्या, त्याच्या बाजूला असलेले आयकॉन बटन दाबा, त्यामुळे प्रत्येक टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपोआप येईल। हे कोणीतरी लिंक तुम्हाला शेअर केल्यानंतरच दिसेल असं होणार नाही, कारण मी विद्यार्थ्यांना सुद्धा हे आवाहन केलेलं आहे की आपण आनंदी शिक्षण पद्धतीकडे वाटचाल करतो आहोत। त्यामुळं आपला मित्र आपला स्पर्धक न समजता अनेक आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ आपण शेअर केला पाहिजे, त्याची सुद्धा परीक्षा सोपी गेली पाहिजे आणि आपण सर्वांनाच यश संपादन करता आलं पाहिजे, अशा प्रयत्न आपण कराल ही अपेक्षा करतो। आणि आपण आज पॉलिटिकल सोशियोलॉजी या पेपरला सुरुवात करत आहोत। त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे राजकीय समाजशास्त्र अर्थ स्वरूप व्याप्ती महत्व। त्याच्यानंतर दुसरं प्रकरण आहे राजकीय सामाजिकरण, तिसरं प्रकरण आहे राजकीय संस्कृती आणि चौथं प्रकरण आहे राजकीय आधुनिकीकरण पॉलिटिकल मॉडर्नायझेशन। अशी ही 4 प्रकरणं BAच्या 6व्या सेमिस्टर मधल्या पॉलिटिकल सोशियोलॉजी या पेपरमध्ये आहेत आणि बघ आपण या पेपरच्या अनुषंगाने MCQचा सराव घेतो आहोत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप डॅश डॅश आहे। अत्यंत सोपा प्रश्न आहे। पर्याय अ दिलेला आहे समाजशास्त्रीय, पर्याय ब दिलेला आहे राज्यशास्त्रीय आणि पर्याय क दिलेला आहे आंतरविद्याशाखीय आणि पर्याय ड आहे वरीलपैकी नाही। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आंतरविद्याशाखीय, कारण राजकीय समाजशास्त्र हा आंतरविद्याशाखीय विषय आहे, कारण इकडे अभ्यासला जातो आणि MAला सोशियोलॉजी मध्ये सुद्धा राजकीय समाजशास्त्र हा पेपर अभ्यासला जातो। हा इंटरडिसिप्लिनरी अभ्यास आहे। त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे राजकीय सामाजिकरण म्हणजे डॅश डॅश। खाली पर्याय अ दिलेला आहे राजकीय संस्कृती टिकविण्याची प्रक्रिया, पर्याय ब दिलेला आहे राजकीय व्यवस्थेत व्यक्तीला सहभागी करून घेण्याची प्रक्रिया आणि पर्याय क दिलेला आहे व्यक्तीला संस्कृती शिकवण्याची प्रक्रिया आणि पर्याय ड आहे वरीलपैकी एकही नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजकीय सामाजिकरण म्हणजे, या प्रश्नाचं उत्तर आहे ब, पर्याय ब राजकीय व्यवस्थेत व्यक्तीला सहभागी करून घेण्याची प्रक्रिया। राजकीय सामाजिकरण म्हणजे काय आहे? राजकीय व्यवस्थेत व्यक्तीला सहभागी करून घेण्याची प्रक्रिया आहे, असा तो प्रश्न आहे। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे राजकीय सामाजिकरणाची साधने कोणती? आता यामध्ये पर्याय अ आहे कुटुंब, पर्याय ब आहे शाळा, पर्याय क आहे प्रसार माध्यमे आणि पर्याय ड आहे वरील सर्व। राजकीय सामाजिकरणाची ही वरील सर्व साधनं आहेत। या साधनाच्या माध्यमातून मुलांचं बालपणापासूनच राजकीय सामाजिकरण होते। शाळेमध्ये कुटुंबामध्ये राजकीय चर्चा चालू असतात आणि ते त्याच्या कानावर पडतात आणि त्यातून त्याचा राजकीय अवेअरनेस हा जो आहे तो वाढत जातो। आपण पाहतो की अलीकडच्या निवडणुकांमध्ये लहान लहान मुलं सुद्धा अबकी बार मोदी सरकार असं ते म्हणत आहेत ह्या सगळ्या ऍड ऐकून। म्हणजे प्रसार माध्यमावर ज्या जाहिराती होतात त्याचा सुद्धा इम्पॅक्ट मुलांवर होत असतो आणि यातून राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया घडत असते। यानंतरचा चौथा प्रश्न आहे राजकीय सामाजिकरण ही एक डॅश डॅश आहे। पर्याय अ आहे संस्था, पर्याय ब आहे मूल्य आणि पर्याय क आहे प्रक्रिया आणि पर्याय ड आहे सत्ता। तर विद्यार्थी मित्र हो, आपण राजकीय समाजशास्त्र या पेपरच्या MCQच्या अनुषंगाने अभ्यास घेतो आहोत, कारण आपण 4 प्रश्न पाहिलेली आहेत। हा पेपर कशा पद्धतीने आपण हे केला पाहिजे, कारण राजकीय समाजशास्त्रावर प्रश्न काढणं तसं कठीण आहे,
पण आपण आता प्रश्न पाहिला होता की राजकीय सामाजिकरण ही एक डॅश डॅश आहे. पर्याय अ होतं संस्था, पर्याय ब मूल्य आणि याचं उत्तर आहे पर्याय क प्रक्रिया. राजकीय सामाजिकरण ही एक प्रक्रिया आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे राजकीय सामाजिकरणाद्वारे मूल्य, विश्वास, विचार याचे डॅश डॅश होते. पर्याय अ आहे दृढीकरण, संवर्धन, पर्याय क आहे संक्रमण आणि पर्याय ड आहे परिवर्तन. त्याचं उत्तर आहे संक्रमण. संक्रमण होते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. एखाद्या देशाच्या राजकीय स्वभावात जे सातत्य पाहावयास मिळते त्याचे कारण आहे राजकीय संस्कृती. पर्याय एक आहे राजकीय संस्कृती, पर्याय ब आहे राजकीय व्यवस्था, पर्याय क आहे राजकीय दृढीकरण आणि पर्याय ड आहे राजकीय सामाजिकरण. त्याचं उत्तर आहे राजकीय सामाजिकरण. एखाद्या देशाच्या राजकीय स्वभावात जे सातत्य पाहावयास मिळते त्याचे कारण राजकीय सामाजिकरण हे आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे राजकीय सामाजिकरण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, डॅश डॅश चालणारी प्रक्रिया आहे असं हे केलेलं आहे. तर त्याचं पर्याय अ हे बरोबर आहे. पर्याय अ आहे सातत्याने, पर्याय ब आहे विशिष्ट काळ, पर्याय क आहे काही काळ, पर्याय ड आहे खंडित. तर ही राजकीय सामाजिकरण हे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. याचं उत्तर आहे सातत्याने. त्याच्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे राजकीय सामाजिकरणाद्वारे नवीन राजकीय संस्कृती निर्माण केली. कोणी निर्माण केली नवीन राजकीय संस्कृती? अमेरिकेने, चीनने, ब्रिटनने, फ्रान्सने. तर राजकीय सामाजिकरणाद्वारे नवीन राजकीय संस्कृती निर्माण करणारं राष्ट्र आहे चीन. कारण चीन हा आता जगाची महासत्ता झालेला आहे, कारण त्याने नवीन राजकीय सामाजिकरणातून नवीन राजकीय संस्कृती निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतरचा सहावा प्रश्न आहे राजकीय सामाजिकरण म्हणजे काय? तर ही विधानं वाचा, लक्षपूर्वक ऐका. पहिल्या अ विधान आहे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे राजकीय श्रद्धा विकसित होते. आणि आपण पाहतो की याचं उत्तर हेच आहे की राजकीय सामाजिकरण म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे राजकीय श्रद्धा विकसित होते. दुसरं आहे ज्याद्वारे लोकांना वेगळ्या धर्माची माहिती दिली जाते. हे चूक आहे. पर्याय क आहे ज्याद्वारे लोक मित्र कसे बनवायचे शिकवले जाते आणि पर्याय ड आहे वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे राजकीय सामाजिकरण म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे राजकीय श्रद्धा विकसित होतात. त्यानंतर सातवा प्रश्न आहे राजकीय प्रक्रियेतून राजकीय व्यवस्थेच्या स्थैर्यासाठी व्यवस्थेची आधारभूत तत्वे समाजात रुजविण्याचे कार्य केले जाते. पर्याय अ आहे सामाजिकरणाच्या, राजकीय संस्कृतीच्या, राजकीय आधुनिकीकरणाच्या, राजकीय विकासाच्या आणि याचं उत्तर आहे सामाजिकरणाच्या. राजकीय सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून राजकीय व्यवस्थेच्या स्थैर्यासाठी व्यवस्थेची आधारभूत तत्वे समाजात रुजविण्याचे कार्य केले जाते. त्याच्यानंतर प्रश्न 8वा आहे राज्यशास्त्रात सामाजिकरण संकल्पनेचा सर्वप्रथम व्यवस्थित विश्लेषण करण्याचे श्रेय हर्बर्ट हायमेन यांना जाते. हर्बर्ट हायमेन हा राजकीय समाजशास्त्रामधला सामाजिकरणाचा अभ्यासक आहे. अल्मंड किंवा हे नाहीत, हे चुकीचे आहे. त्याच्यानंतरचा 9वा प्रश्न आहे डॅश डॅश प्रक्रियेद्वारा समाजमान्य आदर्श व मूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वर्ग केले जातात. पर्याय अ आहे राजकीय सामाजिकरण, पर्याय ब आहे राजकीय संस्कृती, पर्याय क आहे राजकीय आधुनिकीकरण, पर्याय ड आहे राजकीय विकास आणि याचं उत्तर आहे राजकीय सामाजिकरण. प्रश्न क्रमांक 10 आहे भारतातील राजकीय सामाजिकरणाचे स्वरूप आहे. भारतातील राजकीय सामाजिकरणाचे स्वरूप कसे आहे? तर ते लोकशाही, साम्यवादी, हुकुमशाही वरीलपैकी नाही. तर ते याचं उत्तर आहे लोकशाही. सामाजिकरणाचं स्वरूप लोकशाहीवादी आहे. त्याच्यानंतरचा 11वा प्रश्न आहे व्यक्ती. ठीक आहे, आपण 10 प्रश्न झालेले आहेत. बाकी प्रश्न आपण उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू 11 पासून पुढं. यामध्ये पहिल्या प्रकरणावर 4-5 प्रश्न पाहिलेले आहेत आणि दुसऱ्या प्रकरणावर आपण अशी 11-10 प्रश्न पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. जो विद्यार्थी या चॅनलवर नव्याने आला असेल त्याने या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपली कॉमेंट, आपला प्रतिसाद हेच आमचं बळ आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे कॉमेंट करत चला, आपल्या अडचणी सांगत चला आणि परीक्षेमध्ये अधिकाधिक यश संपादन करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.